श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अक्कलकोटचे नारायण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणाबद्दल. हे ग्रंथ म्हणजे अमृतकुंभ, जे वाचन करताना काही खास नियम पाळले तरच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, संकटे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करताना असा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, जो नियम जर एखादा भक्त मनापासून श्रद्धेने आणि सातत्याने पाळतो तरच त्याला निश्चितपणे इच्छित फळ प्राप्त होते. कारण मित्रांनो, स्वामींची सेवा ही केवळ वाचन नसते, ती एक साधना असते, ती एक तपस्या असते. श्री स्वामी समर्थ, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला अजिबात दुर्लभ समजू नका. उलट स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये सहनशक्ती असते, श्रद्धा असते आणि आयुष्य बदलण्याची क्षमता असते. लक्षात ठेवा, ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याच्याच वाट्याला परीक्षा येतात आणि या परीक्षांमधूनच माणूस घडत जातो. स्वागत आहे आपल्या स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलवर. स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत. मित्रांनो, अक्कलकोटचे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची न चुकता नित्य प्रेमाने सेवा करणारे आज कोट्यवधी भाविक आहेत. अनेक जण तर स्वामींना आपल्या घरातील सदस्यांसारखंच मानतात. स्वामींशी मनातल्या मनात संवाद साधतात. आपली दुःख, अडचणी, चिंता, भीती सगळं काही स्वामींच्या चरणी मोकळं करतात. स्वामींवर सगळी काळजी आणि सगळी चिंता सोडून फक्त स्वामींची सेवा करायची, स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवायचा. या भावनेने अनेक भक्त श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे नियमित पारायण करत असतात. मित्रांनो, काही जण नित्यसेवा म्हणून रोज 3 अध्याय वाचतात, काही जण रोज 7 अध्याय वाचतात, तर काही भक्त संपूर्ण ग्रंथाचं पारायण एका दिवसात करतात. पण इथेच अनेक जण चुकतात. कारण सेवा किती केली यापेक्षा सेवा कशी केली हे स्वामी पाहतात. बऱ्याच वेळा असं होतं की आपण मनापासून सेवा करतो, उपवास करतो, पारायण करतो, पण तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही. मग मनात प्रश्न निर्माण होतो, आपण इतकी सेवा करूनही आपल्याला फळ का मिळत नाही? मित्रांनो, याचं कारण एकच आहे, कोणत्याही सेवेचे काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन केलं तरच त्या सेवेचं फळ मिळतं. स्वामींची सगळ्यात उच्च, सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणती असेल तर ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. पण लक्षात ठेवा, ही सेवा करताना सुद्धा काही अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. हे नियम पाळणं फार गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला हेच नियम सविस्तर सांगणार आहे. कारण जर तुम्ही ही सेवा योग्य पद्धतीने केली तरच तुम्हाला स्वामींकडून कृपा, समाधान आणि इच्छापूर्ती प्राप्त होईल. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत. ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कण, प्रत्येक जीव, प्रत्येक स्थळ हे स्वामींनीच निर्माण केलेले आहे. आपल्या धर्मात असं सांगितलं जातं की प्रत्येक वस्तूत, प्रत्येक ठिकाणी परमेश्वर वास करतो. जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा आपण स्वामींना सर्वसाक्षी, सर्वज्ञ, सर्वेश्वर मानून सेवा करत असतो. त्यामुळे नित्यसेवेमध्ये स्थळ, काळ, वेळ याचं बंधन नसतं. कुठेही, कधीही मनापासून केलेली सेवा स्वामी स्वीकारतात. पण मित्रांनो, जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल, म्हणजेच एखादी ठराविक इच्छा मनात धरून पारायण करत असाल, तर काही नियम कटाक्षाने पाळावेच लागतात. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन हे सुद्धा नियमबद्ध आहे. तुम्ही संकल्पासाठी वाचत असाल किंवा इच्छा नसतानाही फक्त स्वामींची सेवा म्हणून वाचत असाल तरीही हा नियम तुम्हाला पाळावाच लागतो. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, ज्या घरात स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं जातं, त्या प्रत्येक घरात हा नियम पाळणं अत्यावश्यक आहे. जर हा नियम पाळणं शक्य नसेल तर फक्त वाचन करून काहीच फायदा होत नाही, हे स्पष्ट सांगते. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अमृतासमान आहे. संकटात सापडलेला माणूस, दुःखात बुडालेला जीव, आजारी शरीर, कर्जात अडकलेलं आयुष्य या सगळ्यांसाठी हा ग्रंथ एकमेव आधार आहे. मित्रांनो, हा ग्रंथ वेगवेगळ्या पद्धतीने वाचता येतो. पुस्तक एकच असतं, अध्याय एकच असतात, पण संकल्प वेगवेगळे असू शकतात. जर आजारातून मुक्त व्हायचं असेल तर 7 पारायण करा. मुलांना अभ्यासात यश मिळावं,
परीक्षेत चांगले मार्क्स मिळावेत तर 7 पारायण करा. विवाह जुळावा, निर्विघ्न पार पडावा तर संकल्पयुक्त 1 पूर्ण पारायण करा. नोकरी मिळावी, व्यवसाय वाढावा, स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटावेत तर 7 पारायण करा. संतती प्राप्तीसाठी, आर्थिक अडचणींसाठी, मानसिक शांतीसाठी 7 पारायण अत्यंत फलदायी ठरतात. ही सेवा करताना श्रद्धा आणि संकल्प फार महत्त्वाचा आहे. संकल्पामुळे आपण सेवेशी बांधलो जातो आणि स्वामी स्वतः त्या सेवेला पूर्णत्वास नेतात. मित्रांनो, या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात 1 पारायण पूर्ण होतं. रोज 7 अध्याय वाचले तर 3 दिवसात 1 पारायण पूर्ण होतं. रोज 1 अध्याय वाचला तर 21 दिवसात 1 पारायण पूर्ण होतं आणि एका दिवसात संपूर्ण 21 अध्याय वाचले तर 1 दिवसीय पारायण होतं. इच्छापूर्तीसाठी तुम्हाला अशा पद्धतीने 7 पारायण पूर्ण करायचे आहेत. संकल्पयुक्त सेवा करत असताना पारायणाच्या दिवशी किमान 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणे अत्यावश्यक आहे. शक्य असेल तर 11 माळी करा. त्यासोबत तारक मंत्राचे एकदा पठण करा. आता येतो तो सगळ्यात महत्त्वाचा नियम. मित्रांनो, कोणतीही सेवा करत असताना मांसाहार पूर्णतः वर्ज्य असतो. मांसाहार करून केलेली पूजा, केलेली सेवा कधीच सफल होत नाही. याचं फळ मिळत नाही. जर घरामध्ये रोज मांसाहार होत असेल तर नित्यसेवेचं पारायण करू नये. जर कधीतरी मांसाहार होत असेल तर त्या दिवशी सकाळीच वाचन करा आणि त्यानंतर देवघराकडे फिरकू नका. आणि जर घरामध्ये सतत मांसाहार होत असेल तर फक्त गुरुवारचा दिवस निवडा. त्या दिवशी घरात मांसाहार पूर्ण बंद ठेवा. त्या दिवशी 1 दिवसीय पूर्ण पारायण करा. हे अत्यंत फलदायी ठरतं. मित्रांनो, हा नियम जर तुम्ही कटाक्षाने पाळलात तर स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. तुमची पूजा सफल होईल. तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत हे केवळ ग्रंथ नाही तर भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे अमृत आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने मन, शरीर आणि आत्मा तिन्ही स्तरांवर सकारात्मक बदल घडू लागतात. सर्वात पहिले म्हणजे मनःशांती. आजच्या धावपळीच्या जीवनात चिंता, ताणतणाव, भीती यामुळे मन अस्वस्थ होतं. सारामृताचे पारायण केल्याने मन हळूहळू शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात आणि अंतर्मनात स्थैर्य निर्माण होतं. दुसरे म्हणजे संकटांवर मात करण्याची शक्ती. स्वामी समर्थ महाराज सांगतात, संकट ही शिक्षा नसून परीक्षा असते. नियमित पारायण केल्याने संकटाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. अडचणी आल्या तरी मन डगमगत नाही आणि योग्य मार्ग सापडू लागतो. तिसरे म्हणजे गुरुकृपा प्राप्त होते. पारायण हे केवळ वाचन नसून गुरुशी जोडले जाण्याचं साधन आहे. श्रद्धेने आणि नियमाने पारायण केल्यास स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला मिळते. अडकलेली कामं मार्गी लागतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. चौथे म्हणजे कर्मशुद्धी आणि जीवनात सकारात्मक बदल होतात. सारामृतातील प्रत्येक ओळ जीवन जगण्याची कला शिकवते. संयम, सेवा, नम्रता आणि विश्वास. हळूहळू स्वभाव बदलतो. वाईट सवयी दूर होतात आणि जीवन अधिक सुसंस्कृत होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, विश्वास दृढ होतो. स्वामी माझ्यासोबत आहेत ही भावना मनात खोलवर रुजते. हा विश्वासच माणसाला आतून मजबूत बनवतो. म्हणून मित्रांनो, जर आयुष्यात संघर्ष, अस्वस्थता किंवा दिशाहीनता वाटत असेल तर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण सुरू करा. परिणाम लगेच दिसतीलच असं नाही, पण स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. योग्य वेळी, योग्य प्रकारे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.